सांगली जिल्ह्याला मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कृष्णा आणि पंचगंगेला महापूर परिस्थिती निर्माण झाली आहे। पण आपण जर एका बाजूला बघितलं, पूरग्रस्त नागरिक आपलं घर सोडून बाहेरून स्थलांतरित झाले आहेत। पण कुरुंदवाड घाटामध्ये सेल्फी काढण्यासाठी नागरिक आपला जीव धोक्यात घालून इथं सेल्फी काढत आहेत। प्रशासन वारंवार सूचना देते की नदीकाठ पूर आलाय, त्या ठिकाणी तुम्ही जाऊ नका, आपला जीव धोक्यात घालू नका। आजवर कित्येक लोकांनी सेल्फी काढून आपला जीव धोक्यात गेलेला आहे, पुरामध्ये जाऊन जीवितहानी झाली आहे। प्रशासन एवढं सांगत असताना सुद्धा कुरुंदवाड नरसी पुलावर सेल्फी काढण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत आणि आपला जीव धोक्यात घालून कोण कट्ट्यावर बसले, कोण सेल्फी पुराकडे। पुराचं पाणी नदीवरून इकडे ओलांडत आहे, तरी पण सेल्फी काढण्याचा मोह काय कोणाला काय आवरत नाही। प्रशासनाने दिलेल्या सूचना पाळत नाहीत। आपण जर एका बाजूला बघितलं तर या कुरुंदवाडच्या पुलावर सेल्फी काढण्यासाठी मोठी गर्दी बसली आहे। एकतर युवक मोठ्या प्रमाणात कट्ट्यावर बसला आहे जीव धोक्यात घालून, त्याला कुठल्या आपल्या जीवाची पर्वा नाही का काय नाही। प्रशासन पोलीस वारंवार सूचना देऊन सुद्धा नागरिक असे बेहाल का वागतात, जीव धोक्यात स्वतःचा का घालतात, असा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे। नागरिकांनी पुरामध्ये न येता सेल्फी काढू नये, जीव धोक्यात घालू नये असं प्रशासन सांगताना सुद्धा का ऐकत नाहीत। कॅमेरामॅन सुशांत राऊत सह मी साईनाथ जाधव, कुरुंदवाड नरसीवाडी इचलकरंजी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।